खुश रहा, आनंदी रहा, आरोग्यपूर्ण रहा हीच आहे तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना. आज आहे महाशिवरात्री. तर महापिता महेश्वराला आपण नमन करून आपण शंकराची पूजा करूया. चटणीला घेतले शेंगदाणे, मिरची आणि खोबरं. ओलं खोबरं नाही आहे म्हणून सुकं खोबरं घेतोय. आणि याच्यात जाईल मीठ आणि साखर. चला चटणी करूया. दही फेटून घेतलं बरं का. आता ह्या दह्यामध्ये काय टाकायचं आपल्याला, आपण जी वाटली चटणी ती टाकायची. तर चटणीमध्ये काय आहे, खोबरं आहे, मिरची आहे आणि थोडेसे शेंगदाणे. आता आपण याच्यामध्ये ती चटणी आहे ती टाकूया आणि साखर टाकली आपण. आता थोडंसं सेंदव नमक टाकू आपण. ओके. दह्यामध्ये आपण ही चटणी वाटली ना ती टाकली. साबुदाणे रात्री भिजवले होते. हे साबुदाणे, मिरची आणि बटाटे. हे बटाटे किसून घेऊया. मैं तो शिव की पुजारन बनूंगी. बंद करत जा ना. साबुदाणा टाकतोय. साबुदाणे आणि हे आता सगळं मिक्स करून घेतो. हे आता सगळं मस्त मिक्स करून घेऊया. काय आता कळलंच असेल. जय अंबे. खुश रहा, आनंदी रहा, आरोग्यपूर्ण रहा हीच आहे तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना. तर आता तुम्हाला कळलंच असेल तर आम्ही काय बनवतोय, साबुदाणा वडा. वडा माझा फेवरेट आहे. तर मग फेवरेट आहे म्हणून तर बनवते ना. साबुदाणा वडा. करा, बंद करा. शेंगदाणा मीठ टाकलं आता हे 2 चमचे आणि हे अजून 3 चमचे टाकलं. चला आता तेल ठेवूया आणि तळायला सुरुवात करूया. टाकूया परत. आता दुसरा दाणा. हे असे रेडी करून ठेवले आणि हे टाकतो. मिक्स करून घेतलं. आता वडे करूया. मस्त वडे करून घेऊया. साबुदाणा वड्यामध्ये काय घेतलं, बटाटे आणि साबुदाणे रात्र भिजत ठेवले होते, शेंगदाणे, मिरची, मीठ. वडा तळतोय साबुदाणा वडा. जरा लांब उभं राहायचं. साबुदाणा उडतो बरं का, पटाक्कन असं उडतो कधीतरी, म्हणून मग जरासं लांब उभं राहायचं. तळण्यापासून जरासं लांब राहायचं, कारण साबुदाणा असं उडतो असं पटकन बरं का कधीतरी. तर जरा सावकाश काळजीने घ्यायचं. असे आता टाकून घेतले. आता काय कर माहिती का, तू पटकन फेटायला सुरुवात कर. असे मस्त आता हे होत आहे. आता बघूया हळूच. मग पलटी करायचं. मग हा पलटी करूया. तर ना मोनिका, आता तू काय कर, फ्रीजमधून दही काढ आणि दही अशी फेटून घे आपल्याला चटणीला, म्हणजे ह्यांना वाढायला होईल. कारण मग कसं असतं ना, आपण लेडीजचा उपवास असला दिवसभर काही नाही खाल्लं तरी चालतं. या सगळ्यांचा उपवास आहे ना आमचा. तर मग सगळ्यांना हवं असतं ना, लगेच हवं आहे म्हणून खायला. तर चल पटकन त्यांना वाढून दे. मग चल. साबुदाणा हे बघ कसं मस्त झालं आहे ना. आणि हा आतमध्ये बघा, हे बघ कसं झालं आहे. आ हा 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 हा. हे बघा कसं झालं आहे ना, मस्त असा मध्ये मस्त पूर्ण शिजलेला आहे आणि मस्त क्रिप्सी असा खुसखुशीत झाला आहे. तर हा साबुदाणा वडा आणि ही आपली चटणी, गोड तिखट आंबट. तर चला मग. आणि त्याबरोबर हे वेफर्स तळलेत, हे वेफर्स पण घ्या. आता
विराया पडते मी पाया, काय मागू मागन रे, काय मागू मागन रे देवा, काय मागू मागन रे. असे मस्त आहे बघ. हे कमाल कशाने झाला बरं, याच्यात आपण जास्त बटाटे टाकले, त्याच्यामुळे मस्त असं आवरण आले आणि असे खुसखुशीत झाले. असे मस्त असे हे वडे काढून घेतले. ठीक आहे. हां ते ना मी तर असे मस्त असे हे सगळे बनवून घेतलेत आणि असे मऊ मऊ झालेत ना, असे मस्त फुसफुशीत असे होत आहेत, कारण साबुदाणा चांगला फुलला आहे आणि आम्ही बटाटे भरपूर टाकलेत, म्हणजे 4 तरी बटाटे टाकलेत आणि साबुदाणा मस्त असा फुलला गेला आहे, त्यामुळे असं मस्त असं हे होतं आहे. त्यामुळे वडा पण आहे ना असं मस्त होणार आहे, छान असा खुसखुशीत. मस्त झालेत वडे. चल आता मोनिका पहिल्यांदा देवाला नैवेद्य वाढ, हो की नाही, आपल्या देवाला नैवेद्य वाढून मग ह्या छोट्यांना वाढायला घे. चल भूक लागली असेल ना. चला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हे साबुदाणा वडे बनवून बघा. असे मस्त असे क्रिप्सी झालेले आहेत. हे बघ, हे की नाही, असे मस्त क्रिस्पी झालेले आहेत. चल आता हे बघ, मस्त अशी चटणी आणि हा वडा. चल मोनिका घे, हे घे. हे बघ इथे चटणी, ही बघ, ही आता ही चटणी मस्त आणि वडा. आता सगळ्यांना खाऊ घातलेला आहे, आता आम्ही खातो. तर बघा हा वडा. आता हा चटणीत टाकायचा आणि असा मस्त. सगळ्यांनी पोट भरून खाल्ला, आम्ही दोघीजणी आता बसलो खायला.